वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही हे बंद आहेत। कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद आहेत। कराडला कारागृहामध्ये व्हीआयपी सुरक्षा असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय। संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलंय। कारागृहातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद आहे। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलंय। अधीक्षकांनी कॅमेरे बसवलेल्या डीएम सेल्स कॉर्पोरेशन या संस्थेला लिहिलेलं पत्र समोर येतंय। कॅमेऱ्यांसह बॅकअपसाठी असणाऱ्या यंत्रणेची केबलही जळाल्याचा पत्रात उल्लेख आहे। तर कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांनी आरोप केलाय। संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी होते, तर माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते। सीसीटीव्ही बंद असण्याचं काही कारण नाही आणि जरी बंद असल्या सीसीटीव्ही तरी 24 तासाच्या जास्त त्या जेल प्रशासनाला त्या सीसीटीव्ही बंद ठेवता येत नाही। जर ठेवल्या तर त्यांच्यावर कारवाई होते, कारण का याच्यामध्ये तसा जीआर आहे। त्यांना कोणी त्याच्या पाठीमागे कोणी असेल ते सांगतील ना, आता ते जे अडचणीत आलेत त्यांना 100% सांगतील ते की आम्ही हे का बंद केलं होतं, आम्ही हे का चुकीचं केलं होतं, हे 100% ते सांगतील। समोर आलेलं आहे की व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे। मी पण जेलमध्ये राहिली आहे। माझे हस्बंड अर्धा तास बोलत होते माझ्यासोबत। माझ्या चांगली हॉटेलच्या पाठवला होता, पण मी सांगितलं नाही, मला नाही पाहिजे। देवानी माझ्या नशिबामध्ये जेलची रोटी लिहिलेली आहे, तो मी जेलची रोटीच खाणार। आणि ज्या वेळे माझी बेल झाली होती, बेलचे अगोदर मी छुटले अगोदर जेलर साहेबांनी विचारा मी जेवण खाऊन की मला पुढे यावं लागेल, त्याच्यासाठी मी जेवण खाऊन आली होती बाहेर। तर त्याच्यासाठी हे सगळे व्हीआयपी ट्रीटमेंट नाही मिळाला पाहिजे असे कल्प्रेट लोकांना, त्याच्यासाठी राजीनाम्याची खूप मोठी गरज आहे।